नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा गायकवाड. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी. तर तुम्हाला माहीत आहे का, भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक असं निवासस्थान आहे जिथे देशाच्या भविष्यासाठी विचार करतो. पुण्याजवळ एक अशी ऐतिहासिक जागा आहे जी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी जोडलेली आहे, पण ती अजूनही अनेकांना माहीत नाही. तळेगावातील ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान म्हणून ओळखली जाते. 1949 ते 1954 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे अनेक वेळा वास्तव्यास होते. या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास, लेखन आणि विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर चिंतन केले. तळेगाव परिसरात एक मोठं शैक्षणिक केंद्र उभारण्याची त्यांची इच्छा होती. नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या प्राचीन विद्यापीठांच्या धर्तीवर एक संस्था निर्माण करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर काही वास्तू दुर्लक्षित राहिली. मात्र नंतर स्थानिक नागरिक आणि अनुयायांनी या ठिकाणाचं जतन करण्यासाठी पुढाकार घेतला. आज ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान म्हणून ओळखली जाते. इथे त्यांच्या वापरातील काही दुर्मिळ वस्तू, छायाचित्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहायला मिळते. हे ठिकाण केवळ एक वास्तू नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि कार्याची साक्ष देणारे महत्त्वाचे स्मारक आहे. आजही अनेक विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासासाठी येतात. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या प्रेरणादायी विचारांमुळे त्यांना आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याची नवीन ऊर्जा मिळते. तुम्ही या ठिकाणी भेट दिली आहे का? असल्यास आपला अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.